हेलो एवरीवन, वेलकम बॅक। आज मी बनवणार आहे पास्ता। आई त्याला लागणारे वस्तू आता मी दाखवणार। आमच्या आता पास्ता बनवण्यासाठी पदार्थ आम्ही केलेले आहेत ते पण आहे ऑनियन, कॉर्न, कॅरट, कॅप्सिकम, टोमॅटो। हे आमचे पदार्थ आहेत। तुम्हाला जर कॉर्न आवडत नसतील तर त्याच्यात घालू नका। मला आवडतं म्हणून मी त्याच्यात घालणार आहे। आता आम्ही आपल्या वापरायचा पास्ता त्याच्यात आता पाणी टाकणार आणि 10 मिनिटे ठेवणार। वेलकम बॅक। आता आपला पास्ता 90% कुक झालेला आहे। तर आता आपण बनवायला स्टार्ट करूया। पहिला आपण आता तेल टाकणार आहोत। आता आपण टाकणार कांदा, टाकणार कॅरट, टोमॅटो, कॅप्सिकम। आता हे मिक्स सगळं करणार, पण नंतर हळूहळू आता फ्राय करून घेऊया। आता या वस्तू शिजायला खूप वेळ लागणार, म्हणून आपण आता शिजवून घेऊया। आता आपण झाकण टाकून 2 मिनिटं शिजवलंय। आता आपण झाकण उघडूया। टोमॅटो, कॅप्सिकम, कॉर्न 2 मिनिटासाठी फ्राय करूया। आता हे झाकण मारून आपण 2 मिनिटं ठेवूया। आता आपण चवीपुरती मीठ पण टाकणार। आता मीठ टाकतो। कलर यायसाठी आपण आता काश्मीरी पावडर टाकणार, लाल कलर। आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत पास्ता सॉस टाकणार आहोत। आता आपण ह्याच्यात आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं शिजवायला पण ठेवूया। आता आपण यात 1 वाटी पाणी टाकूया। आता आपण पहिला आपला पास्ता शिजवलेला आता आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यात चिली फ्लेक्स टाकूया। मिक्स करून आता आपण 2 मिनिटं शिजून घेऊया। हॅलो गाईज, आता आपला पास्ता झालेला आहे आणि आपण आता सर्व्हिसला घेऊया। वेलकम बॅक। आता माझा पास्ता रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे। अप्रतिम। जर कॉर्न तुम्ही टाकाल तर तुम्हाला पण एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल। लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।